त्या महादेवाला क्रोध आला म्हणून त्या देवाने काय केलं महादेवानी मार्गशीर्ष महिना शुद्ध चंपा षष्ठी वार रविवार दिवस असताना बघा देवाने अवतार कोणत्या दिवशी घेतलेला आहे मार्गशीर्ष महिना शुद्ध चंपा षष्ठीच्या आधी 6 दिवस प्रतिपदेला चंपा षष्ठीच्या आधी जी प्रतिपदा आहे त्या दिवशी ह्या महादेवानी मार्गशीर्ष महिना शुद्ध चंपा षष्ठी वार रविवार असताना मार्तंड भैरवाचा अकराळ विक्राळ रूप धारण केला चतुर्भुज रूप कोणत्या दिवशी मार्गशीर्ष महिना शुद्ध चंपा षष्ठी प्रतिपदेला या महादेवाने मार्तंड भैरवाचा म्हणजे चतुर्भुज रूप म्हणजे अकराळ विक्राळ रूप धारण केल्याच्या नंतर देवाचा जो नंदी होता त्याला आनंद झाला की माझ्या देवानं माझ्या आराध्यानं अवतार बदललेला आहे म्हणून तो नंदी त्या देवाला बोलू लागला देवाचा नंदी बोले हसून शंभूचा नंदी बोले हसून आजवर होतो नंदी देवा वारू होईन म्हणून त्या देवाने काय केलं नंदीचा केला घोडा त्रिशूळाचा केला खंड हे त्रिशूळाचा केला खंडा भस्माचा केला भंडार झोळीची केली भंडारी आणि संती गण म्हणजे 33 कोटी देवलोक घेऊन म्हणजे वीरभद्र एक शिंगाचे 2 शिंगाचे सगळे सैन्य घेऊन कुणा त्या मनी आणि मल्लासुर संघ लढायला गेल्याच्या नंतर समोरून त्या मनी आणि मल्लासुराची सेना इकडून देवलोकाची देव त्या वारूवरती स्वार झाले त्रिशूळाचा खंडा केला आणि त्या मनी आणि मल्लासुरा संघ युद्ध खेळायला लागले युद्ध करता 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 भगवंत कंटाळून गेले कोण मार्तंड भैरव ए अक्क बस आई काय युद्ध करता करता भगवंत कंटाळून गेले पण मनी आणि मल्लासूर काही मरत नाही का त्यांना आशीर्वाद तसा होता जो कोणी मारायला येईन रक्ताचा तेम धरणीशी पडन हजारो मनी आणि मल्लासूर तयार होतील म्हणून देव मारायला जायचे खंडन वार करायचे रक्त धरणीशी पडायचं हजारो मनी आणि मल्लासूर तयार व्हायचे देव कंटाळून गेले शेवटी जटामधली गंगा बोलत ती त्या देवाला गंगामाई बोले जटातून गंगामाई बोले जटातून म्हणून जटामाई गंगामाई बोले जटातून गंगामाई बोले जटातून आजवर होते जटामध्ये देवा प्रगट होईन देवा तुमच्याशी काही राक्षस मरणार नाही का तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलेला आहे जो कोणी मारायला येईन रक्ताचा तेम धरणीशी पडन हजारो राक्षस तयार होतील हा आशीर्वाद तुमचाच देवा मग तुम्ही मला जटातून मोकळं करा मी तुमच्या युद्धाला परिहार म्हणजे तुमच्या युद्धाला सहाय्य होईल आणि त्या मनी आणि मल्लासुरा संघ तुम्ही बिंदास्त लढाई करा तू काय करशील गंगे म्हणजे देव त्या गंगेला बोलू लागली की गंगा मी युद्ध करता करता कंटाळून गेलो तू काय करशील देवा तुम्ही जर मारायला गेली बाई
खंड्याचा वार जर केला तुम्ही त्या मणी आणि मल्लासुरावर, रक्त जर धरणीशी पडलं देवा, मुंगीची शेण करीन. कसली? मुंगीची. आणि रक्त भक्षण करून घेईन. राक्षस काही तयार होऊ देणार नाही. वरती जर उडाला देवा रक्त, जर जोगणीचं घारीचा अवतार घेईन, वरच्यावर रक्त झेलून घेईन, काही मणी आणि मल्लासूर तयार होऊ देणार नाही. तुम्ही मला जटातून मोकळं करा. म्हणून त्या देवाने ती गंगा जटातून मोकळी केली. मोकळी केल्याच्या नंतर देव आनंदाने युद्ध करू लागले. युद्ध करता करता महाराज मणीसूर मारला गेला. दोन भाऊ होते ना ते, मणी आणि मल्लासूर. मणीसूर मारला गेला, राहिला मल्लासूर. मल्लासुराला क्रोध आला, माझ्या भावाला मारलं, आता तुला जिवंत सोडत नाही म्हणे मार्तंड भैरव. रागाच्या भरामध्ये युद्ध खेळायला लागला. युद्ध करता 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 देवाचा पाय लागला त्याच्या डोक्याला. कोणाच्या? त्या मणी आणि आपलं सॉरी त्या मल्लासुराच्या डोक्याशी लागलं. त्याला सुबुद्धी आली. त्याला आठवलं की आपण दुसऱ्याशी कोणाशी नाही, आपले जे आराध्य महादेवाशी युद्ध खेळतोय. हात जोडून उभा राहिला आणि त्या देवाला बोलू लागला, शरण मी आलो मल्हारी तुला, चला जाऊ देवाच्या दर्शनाला. शरण मी आलो मल्हारी तुला, चला जाऊ देवाच्या दर्शनाला. शरण मी आलो मल्हारी तुला, चला जाऊ देवाच्या दर्शनाला. शरण मी आलो मल्हारी तुला, चला जाऊ देवाच्या दर्शनाला. म्हणून तो मल्लासूर त्या देवाला शरण गेला की त्या देवाला बोलू लागला की देवा, मी पापी, मी अत्याचारी, मी महापापी, मी माझ्या आराध्य संग लढाई करतोय, मी बुद्धिहीन झालो देवा, मला माफ करावं. पण आता तुम्ही मला मारल्याशिवाय राहू नका. तुमच्या हातून मरावं आणि मोक्ष प्राप्तीला जावं. ही संधी काही परत परत येणार नाही देवा. तुम्ही मला मारल्याशिवाय राहू नका. पण मी तुमचा कठोर भक्त आहे. कोण म्हणे? मल्लासूर. मी तुमचा कठोर भक्त आहे. माझ्यासारखी सेवा कोणी केली नाही देवा. मी तनमन धनाने तुमची सेवा केलेली, पण माझे काही मागण्या आहेत तेवढं तुम्ही पूर्ण करा. देवाच्या पण मागण्या म्हणजे भक्ताच्या पण मागण्या देवाला पूर्ण करावं लागतं. म्हणून त्या मल्लासुराने मागण्या कोणत्या मागितल्या? देवा, तुम्ही मला आनंदाने मारा, पण मारण्याच्या आधी माझं नाव तुमच्या नावाच्या आधी येऊ द्या. काय सांगितलं? माझं नाव म्हणजे मल्लासुराचं नाव आधी येऊ द्या, नंतर तुमचं नाव घ्या देवा. म्हणून देवानी मणी आणि मल्लासुराचा हार केला. मल्लासुराचा हार केला, मल्लासुराला मारलं. म्हणून देवाला आपण मल्हार म्हणतो. काय? आधी मल्हासुराचं नाव घेतलं, मल्हा, आणि र देवाचं आलेले मल्हार, म्हणजे त्या देवाचं दैत्याचं नाव आधी घेतलं, नंतर देवाचं नाव आलेले र. मणी आणि मल्लासुराचा हार केला म्हणून देवाला आपण मल्हार म्हणतो. महाराज हातामध्ये खड्ग खंडा घेतलाय. खंडा म्हणजे तलवार. त्या तलवारीनं हजारो राक्षसाचं खंडन केलं म्हणून त्या देवाला आपण खंडोबा म्हणतो. मार्तंड पर्वतावरती देवाने विजय मिळविला, देवाला आपण मार्तंड भैरव म्हणतो. चंदनपुरामध्ये गेला, खंडू गावड्या झाला. नेवाशामध्ये गेला, हैबती झाला. कर्नाटक मध्ये गेला, कानडा झाला. अशी देवाची किती नावे? 108 नावे. जशी जशी कामगिरी केली ह्या देवानी, त्या त्या नावानं आपण त्या देवाला हाका मारतो. पण देवाचं खरं नाव काय? मल्हार का म्हणतो? मल्लासुराचा हार केला म्हणून आपण देवाला मल्हार. खंडोबा खंडन केलं म्हणून एवढं तर ध्यानात येईल. बापोरांचं लक्ष. तलवारीनं त्या खंड्यानं हजारो राक्षसाचं खंडन केलं म्हणून देवाला आपण खंडोबा म्हणतो. औरंगजेब बादशाह, आपला औरंगाबाद संभाजीनगरचा, त्या देवाला शरण गेला हात जोडून. मुसलमान लोक त्या देवाला मल्लू खान, हा जो खंडोबा आहे मुसलमानाच्या घरात सुद्धा आहे, त्यांना सुद्धा सोडलं नाही या देवानी. 18 पगड जातीच्या घरी खंडोबा आहे. औरंगजेब कसा शरण गेला? चलो उडा दो मोले जो कोई हिंदू के जो काही मंदिर आहे, मी मराठीत बोलतो मला हिंदीच येत नाही, जे काही मंदिर आहे म्हणे हिंदू धर्माचे
सगळे काही उद्ध्वस्त करून टाका म्हणे, फोडा म्हणे. कुठे जा, वेरूळला जा, सगळे मूर्त्या थोडफोड झालेले, बरोबर. भुलेश्वरला जा, हत्तीचे कान, ते मूर्तीचे हात, हे सगळे औरंगजेब बादशाहचे सैनिकीने केलेले. जा म्हणे, सगळे काही मंदिर आहे हिंदू धर्माचे सगळे काही फोडून टाका म्हणे. कोणी सांगितलं? औरंगजेब बादशाहने. सैन्य गेले, जे काही छोटे मोठे मंदिर आहे सगळे काही उद्ध्वस्त केले. राहिला कोणता? जेजूरगड किल्ला. त्याचा मेन दरवाजा काही उघडत नव्हता. असं उघडत नाही म्हणे, आपण उडूनच देऊ म्हणे याला तोफ्यानं. कोणाला? जेजूरगड किल्ल्याला. यांची एवढी ताकद आहे का? त्यांनी काय केलं, ते बारूद करत नाही का ते नेलं बारूद रोह्याला. असं असं करीत त्याच्यामधनं काय निघाले? भोंगे, किडे. भोंगे सगळ्याला माहिती, आपली गावठी भाषा येते. भोंगे भोंगे निघाले. औरंगजेब बादशाहचे सैन्य सगळे घायल करून टाकले. कोणी? त्या भोंग्यानी. कळालं त्या औरंगजेब बादशाहला, मेरे सैन्य सब घायल कर डाले बोले वो मल्हारी ने. मग त्याला सुबुद्धी आली. त्यानं असा हात न जोडता असा हात जोडीत त्या देवाला विनवणी केली, हे मल्हारी, तेरे हिंदू धर्म के लोग, जो हिंदू धर्म के लोग हैं, तुझे मल्हारी करके पुकारते ना, मैं जात का मुसलमान हूं, तुझे मल्लू खान करके पुकारता देवा, तेरे तेरे भोंगे तू वापस ले जा. तेव्हा भोंगे वापस फिरलेले. आज पण जेजूरगडावरती जा, त्याने नवस केला होता की सोन्याचं भोंगा मी अर्पण करीन. आज बी जेजूरगडावरती जा, सोन्याचं भोंगा त्या औरंगजेब बादशाहनं तिथं अर्पण केलेले. पुजाराला सांगायचं पुढे दाखव, सोन्याचा भोंगा त्या मल्ला, म्हणजे त्या औरंगजेब बादशाहने तिथं दान दिलेलं आहे. म्हणून मुसलमानाच्या घरी सुद्धा खंडोबाई पहिले हळद लावत नव्हते लग्नाच्या टायमाला. आता कोणी करंगळी लावतो, कोणी पूर्ण अंगाला लावतो, कोणी इथं लावतं. बरोबर आहे ना? तेव्हापासनं हे मुसलमान लोक हळद लावायला लागले. हा जो खंडोबा आहे मुसलमानाच्या घरी सुद्धा आहे. 18 पगड जातीच्या घरी खंडोबा आहे. जशी जशी कामगिरी केली ह्या देवानी, त्या नावानं आपण या देवाला हाका मारू लागलो. दुसरी मागणी मागितली त्या मन्यानी म्हणला, सुन देवा, तुम्ही मला मारणार पण माझ्या देहाची कारणे लाव जा, आणि तुमच्या पायथ्याशी मला सदैव जागा राहू दे जा. म्हणून देवाने देहाची कारणे कशी लावली? हातापायाच्या नळ्या तोळ्या दिवट्या बुडल्या गेल्या, हाताचा पांजो, कोटाचा घोळकोटंबा, उरला सुरला जो मास आहे, आतडी कातडी, जे आपले जे 21 मनके काय याचं लंगर बनिला आहे. जसे आपले मनके का मागे 21 किती आहे? 21. त्या 21 मनक्याचं देवाने लंगर बनिला, लंगर. आणि वाघ्याच्या बोकडे दिला. जिथं 9 कोसाचे जागरण होतील त्या ठिकाणी तुझं खंडन होईल. आपण लंगर तोडल्याच्या नंतर पांढरा कपडा झाकतो, बरोबर, त्या ठिकाणी त्या मनला सुराचं खंडन होतं महाराज. जशी आपले मनक्याचे नाव आहे तसं त्या 21 कड्याची सुद्धा नाव आहे. म्हणून तिसरी मागणी होती त्या मल्लासुराची, देवा मला सदैव तुमच्या पायथ्याशी जागा असू द्या. कोणी जेजूरगडावरती जा, समोर जी लाल मूर्ती आहे समोरची मोठी, ती मल्लासुराची. पायथ्याशी त्या मल्लासुराला त्या देवानी जागा दिली. कोणत्याही मंदिरात जा, जिथं जागृत देवस्थान आहे त्या ठिकाणी मल्लासुराची मूर्ती समोरच आहे. म्हणून अशा 3 मागण्या मागितल्या. दैत्य मारले गेले, देव लोक जिकडे तिकडे झाले. विजय म्हणजे विजयचा पताका उडू लागले. सगळ्यांना आनंद झाला. मन्याने मल्लासुराचा हार झाला, म्हणजे खंडन झालं बा, जिकडे तिकडे झालं. मग शेवटी जटामधली गंगा बोलू लागली त्या देवाला, देवा तुम्ही मला परत जटामध्ये जागा द्या म्हणे. नाही नाही गंगे, तू बाटली गेली म्हणे. कसं? जसं आपण मटण माशी दारू पिल्याच्या नंतर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जात नाही, त्याप्रमाणे त्या गंगेनं रक्त भक्षण केलं होतं. काय? रक्त भक्षण केलं होतं, म्हणून तू बाटली गेली होती. म्हणून देवा माझा उद्धार करा म्हणे काहीतरी. म्हणून त्या देवाने काय केलं? लहानशी पेटी तयार केली. पेटीमध्ये कमळाचं फुल, त्या कमळाच्या फुलामध्ये
गंगेचं बाळ तयार केलं आणि त्या कमळाच्या फुलामध्ये टाकलं. पेटी बंद केली, ब्रह्मदेवाच्या बाणामध्ये टाकलं. पेटी गेली नाशिक जिल्हा मालेगाव तालुका चंदनपूर गिरणा नदीला जाऊन पडली. कुठं? गिरणा नदीला. नाशिक जिल्हा मालेगाव तालुका चंदनपूर या ठिकाणी गिरणा नदीला जाऊन सनी ती पेटी पडली. तिथं धनगर लोकाला सापडली. धनगराचा राजा कोण? बल्लम गावड्या. त्याला काही मुलं बाळ नव्हते, तो पण महादेवाचा कठोर भक्त होता. धनगराचा राजा तो बल्लम गावड्या. धनगराला पेटी सापडली. पूर्वीचे लोक सत्यवादी होते, काही जरी वस्तू सापडली तर राजाकडे न्यायची. पेटी नेली राजाकडे. पेटी उघडली. पेटी मधनं लहानसा बाळाचा जन्म झाला. बानू ही काही धनगराची नाही, त्यांना सापडलेली. काय? त्यांना सापडलेली ही बानू. बाळ निघालं. बाळ निघाल्याच्या नंतर आता काय करायचं म्हणे. बामणाला बोलिलं. बामणाने ब्रह्मदेवाच्या बाणामध्ये आलेली म्हणून त्या बाळाचं नाव बानू ठेवण्यात आलं. काय? बानू. मग याला दूध कसं पाजायचं? ऑटोमॅटिक. गिरजा गावडी. बल्लम गावड्याची बायको कोण? गिरजा गावडी. तिला ऑटोमॅटिक दुधाच्या धारा फुटल्या. हा 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 शाबास. आणि गायन मल्हारीचे नाम राया. गायन खंडोबाचे नाम राया. दाजी जिगा जिगाजी. हा बोला ना, स्पष्ट बोला. होईन होईन होईन, एवढं तर होऊ दे. काय आलं मला सांगा ना मोकळं. अहो कथाई. नाही 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 नाही, मग सगळं भंगलं जाईल. मग सगळं भंग. हा नंतर एक कथा झाली. मग बानूच आपलं माणसाचं जन्म टाकलं, मग संपलंच मग विषय. आनंदली म्हणाला बाई माझा, मल्हार कोणी कोणी आला.